नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या प्रियंका अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल याविषयी माहिती बघणार आहोत। महाराष्ट्रातील भूगोल मधील नद्या, सरोवरे, तलावे तसेच जिल्ह्यांविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, गोदावरी। गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूला आहे? सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, पश्चिम। पश्चिम या बाजूला सह्याद्री पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, कोयना धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? कोयना धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, कृष्णा नदी। कृष्णा या नदीवर कोयना धरण बांधलेले आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, विदर्भ। विदर्भामध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर कोणत्या प्रकारचे आहे? बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर कोणत्या प्रकारचे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, उल्कापातजन्य सरोवर। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातजन्य सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, कळसुबाई। कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, कळसुबाई। प्रश्न क्रमांक 7 आहे, सह्याद्रीतील महाबळेश्वर कोणत्या पठारावर स्थित आहे? सह्याद्रीतील महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या पठारावर स्थित आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, पाचगणी पठार। सह्याद्रीतील महाबळेश्वर हे ठिकाण पाचगणी पठारावर स्थित आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, अहमदनगर। अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, मराठवाडा भागात पाण्याची तूट मुख्यत्वे कोणत्या कारणामुळे होते? मराठवाडा भागात पाण्याची तूट मुख्यत्वे कोणत्या कारणामुळे होते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, कमी पर्जन्य। कमी पर्जन्य या कारणामुळे मराठवाडा भागात पाण्याची तूट मुख्यत्वे होत असते। प्रश्न क्रमांक 10 आहे, मुंबई किनाऱ्यावर नैसर्गिक बंदर कोणते आहे? मुंबई किनाऱ्यावर नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, मुंबई। मुंबई हे मुंबई किनाऱ्यावर नैसर्गिक बंदर आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, रायगड। रायगड या जिल्ह्यामध्ये फणसाड अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे, काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, अकोला। अकोला या जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे, 2011 नुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या घनता किती आहे? 2011 नुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या घनता किती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, 365। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 एवढी आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे,
2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्यात होती? 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्यात होती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, मुंबई उपनगर. मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता मुंबई उपनगर या जिल्ह्यात होती. प्रश्न क्रमांक 15 आहे, 2011 नुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? 2011 नुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, 929. 929 एवढे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतात पहिला साखर कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला होता? भारतात पहिला साखर कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला होता? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, बिहार. बिहार या राज्यामध्ये भारतातील पहिला साखर कारखाना बिहार या राज्यात सुरू करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 17 आहे, गंगा नदीची पहिली वितरिका नदी कोणती आहे? गंगा नदीची पहिली वितरिका नदी कोणती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, हुगळी नदी. हुगळी नदी ही गंगा नदीची पहिली वितरिका नदी आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतातील पहिला सिमेंटचा कारखाना कोठे सुरू करण्यात आला होता? भारतातील पहिला सिमेंटचा कारखाना कोठे सुरू करण्यात आलेला होता? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, चेन्नई. चेन्नई येथे भारतातील पहिला सिमेंटचा कारखाना सुरू करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 19 आहे, मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, म्यानमार. म्यानमार हा मणिपूर राज्यातील पूर्वेकडील देश आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे जैन तीर्थकार होते? प्रश्न क्रमांक 20 आहे, भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे जैन तीर्थकार होते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, 24वे. 24वे तीर्थकार भगवान महावीर हे जैन धर्माचे होते. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या प्रवाह प्रणालीत संपूर्ण नद्याचा सर्वसाधारण उतार एका समांतर दिशेला असतो? कोणत्या प्रवाह प्रणालीत संपूर्ण नद्याचा सर्वसाधारण उतार एका समांतर दिशेला असतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, समांतर प्रवाह प्रणालीत एका नद्याचा उतार हा समांतर दिशेला असतो. प्रश्न क्रमांक 22 आहे, जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरण हे कोणत्या नदीवर आहे? जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, तापी नदी. तापी नदीवर जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरण आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करून कोणते नवीन नाव देण्यात आलेले आहे? प्रश्न क्रमांक 23 आहे, उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करून कोणते नवीन नाव देण्यात आलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, धाराशिव. धाराशिव हे नाव उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करून नवीन नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, कुलाबा हे नाव कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? कुलाबा हे नाव कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, रायगड. रायगड या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा हे आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा हे होते. 1 जानेवारी 1981ला कुलाबाचे नाव रायगड असे ठेवण्यात आले. प्रश्न क्रमांक 25 आहे, यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय कोठे आहे? यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, अमरावती. अमरावती येथे यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, कोकणातील अतिउत्तरेकडील जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? कोकणातील अतिउत्तरेकडील जिल्हा म्हणून
कोणता जिल्हा ओळखला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, पालघर. पालघर हा जिल्हा कोकणातील अतिउत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 27 आहे, रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग केव्हा निर्माण झाला? रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग केव्हा निर्माण झाला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, 1 मे 1981. 1 मे 1981 या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झालेला आहे. 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झालेला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, 800 किमी. 800 किमी एवढी महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्र राज्यातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, पालघर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात नवीन जिल्हा आहे. 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्हा विभागातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. पालघर हा महाराष्ट्रातील 36वा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा आहे. महाराष्ट्राला एकूण 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक 237 किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे आणि रायगड जिल्ह्याला 122 किमी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला 120 किमी, मुंबई शहर व मुंबई उपनगर 114 किमी, पालघर 102 आणि ठाणे 25 किमी असा एकूण 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.